हे नेहमीच झालंय तुझं काय रे नको होतं घरी इकडनं परत ठेवला पण आतमध्ये बस वाजली किती बस टाइम आहे चल थांब बोल दादा थांब सो नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललोय परत CNG भरायला. आज जरा सीट आमची चेंज झाली आहे. आज 2 जण एक्स्ट्रा आपल्या व्लॉग मध्ये. या यो आपला इंट्रो दे लाईट लागली यो आपला गीता भाई आणि यो आपला इंट्रो आताच होता ते बाबा इंट्रो दे. अरे मैं क्या बताऊं मैं क्या बताऊं. यो गीतेश भाई, यो प्रितेश भाई, हे आपले मयूरचे नवीन मित्र आहेत. मयूरचे मित्र आहेत, आपले नवीन मित्र आहेत. आता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आलेले आहेत. आता आज पण काय नवीन खास नाही, आज पण आपण CNG भरायला जातोय. भाडे करू ठेवलंय आपल्याला. आज आपली सीट चेंज झाली, पण मी आपली सीट नाही चेंज केलं. आम्हाला पता आज इथे ओमकार बसलाय. ओमकार लास्ट टाइमला पण इथेच बसलेला. आता फक्त इथे रितेश आणि प्रितेश बसले आणि मयूर आणि ओम प्रफुल्ल आता लास्ट पार्टी गेलेत. आज जरा हे दोघं फोकस मध्ये असणार. थोडा जुना झाला की मग थोडा म्हणजे किती जुना पाहिजे. अजून 1 वर्षाचं थांबवलं तेवढं ते स्ट्रगल केला. दुसऱ्या टीम मध्ये गेले. चालेल चांगला आहे. तो RCB सोडून आलेला ना परवा तो त्यांचा तो हे आहे ना, हे महत्वाचं आहे. पण तू RCB सोडून आरामच असेल. कोण भाई RCB आपला जीव आहे. अरे IPL नाही, तो असाच बोलत होता केल्याला. तो IPL चीच वार्ता करत होता. टीम मध्ये बोलला. पण काय घेऊन बसते मध्ये. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना. कट नाही टाकणार. अरे ह्याचा पण आहे बॉल आमच्याकडे. तो रोहित शर्माने वर्ल्ड कपचा लास्ट महिन्यात हरलेलो ऑस्ट्रेलिया समोर. तो ट्रेव्हिस हेडनी मारला. तो ट्रेव्हिस हेड माहिती खेळलेला वर्ल्ड कपला, ODI वर्ल्ड कपलाच आपण हरलेलो ना ते ऑस्ट्रेलिया समोर. तो बॉल आहे शेवटचा बॉल. त्याच्यावर साईन आहे त्याची रोहित शर्माची आणि पॅट कमिन्स. तो तुम्हाला दिला होता. आहे तिकडे रे आमच्या इथे शोकेसला. कॉपी आहे की त्याची. कॉपी आहे काय काय तो तुम्हाला दिला का असं. अरे यार सॉरी हा आम्हाला दिला आमच्या. अरे भाई काय करणार आता. कोणा देवा दिला. अरे नाही त्यामुळे मला बोलले की आमच्या वर्षामध्ये होता माहिती काय. ओमकार बाथरूमला गेलाय सांगतो त्याला. बाथरूमला नाही गेला जाऊ दे आता. काय घेतो काय करत होता. काय करायचं घरकाम भांडी घालत होता. पार्टीचं सांग. थांब जरा मला मम्मीला विचार. मम्मीला बर्थडे आहे मम्मीचा. अरे मम्मीचा बर्थडे भाई आपण विचार करतो आपल्याला पार्टी कोण देणार. बोलायच्या मम्मीचा बर्थडे. विषय असा आहे लास्ट टाइम याच्या मम्मीचा बर्थडे ह्याला बोलू दे. मम्मीचा बर्थडे मम्मीच्या फोनवर लावला, पप्पांच्या लावायला पाहिजे बोलतो. अरे तुम ठराव तुमको करने का क्या है. कंफ्यूज आमचा एक मित्र आहे सुदीप नावाचा. दिसायला सावला आहे तुझ्यासारखा. ब्लॉगर हर्ष गोठणकर याच्यासारखा सावळा आहे दिसायला. आणि एक दिवस आम्ही वरती बसलेलो गावी आमच्या इथे आणि असंच ब्राउझरचा वगैरे विषय चालू होता. हा मध्ये झाला उठून कुठून काय माहिती. आम्हाला सांगतो अरे चॉर्मी बेस्ट आहे चॉर्मी. आम्ही विचार करतो चॉर्मी काय सीन आहे. नवीन आलाय हा कुठला ब्राउझर नवीन आलाय. तर अचानक तो उठून आला बोलतो आताच्या ब्राउझर पेक्षा तो चॉर्मी मस्त आहे चॉर्मी. आम्ही भाई सगळे चकित. भाई हा चॉर्मी काय शॉर्ट आहे. नवीन कुठला आलाय ब्राउझर की भाई चॉर्मी कोणालाच माहिती नाही. हा भाई नंतर सांगायला लागला. मला माहिती चॉर्मी. हा सांगायला लागला गोल गोल असतो. तुला माहिती चॉर्मी. आम्ही त्याला विचारलं की भाई कुठला आहे. आता हा सांगतो का लाल पिवळा आणि हिरव्या कलर मध्ये असतो. गोल मध्ये गोल असतो. सीडी सारखा करतो. तरी आम्हाला माहिती नाही भाई हा नक्की बोलतोय काय.
नंतर शेवटी त्यांनी ओपन करून दाखवलं ना आपल्याला, बोलतो हा बघ हा बघ हा बघ, आणि बघतो तर तुझ्या आईला क्रोम होता. हा तर हा जो कंटेंट क्रिएटर आहे ना हर्ष गोटनकर याचाच जोक आहे. तर कोण कोण होता मयूर, तू होतास काय? नाही, हा आणि राज आशिष सॉरी अक्षित आणि राज होता, असे 3 जण होते. आणि यांचा सीन गायला ह्याला हा गाणं सुचलेला, बोलतो मला हे दत्त गुरु दिसले. हा तर हा बोलला ना मला हे दत्त गुरु दिसला, तो काय बोलतो तुला दत्त गुरु दिसले बोलतो, पण त्यांना तो दिसला का बोलतो. पार्टीचा विषय चालू होता, आपण तिथे अटेंडेड नव्हतो. अक्षित होता पण अक्षितला काही इंटरेस्ट नाही, जरा पण नाही, कारण तिला खूप फालतूगिरी करतात. आम्हाला इंटरेस्ट नाही. जाम मजा चालू आहे, पण आम्ही त्यात नव्हतो त्या डब्याला, तर आम्हाला नाही माहिती. मला सांगायचं नाहीये काही. तर सीएनजी पंपावर आलोय, तोच सीएनजी पंप लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला असाल तिथे. हवा भेटते, आम्हाला मुतायला होते, उतारा होतलाय, गाडीमध्ये एसी फुल सील केलेली आहे. फक्त जरा सीएनजीचं पंप जवळ आल्याच्या नंतर थंडी लागायला लागली. सेम कंटेंट पण 2 माणसं जास्त. तुम्हाला कोण आहेत ते ते जाम मजा करतात. आमच्यासोबत आलं की सगळ्यांचं जीवनचा रान म्हणजे आम्ही बदनसीबी आहोत. असं वाटतंय की आम्हाला दोघांना वाली टाकलेलं आहे त्या लोकांनी. आम्ही आहेत की नाही तेच आम्हाला माहिती. म्हणजे आम्हाला बघत ते लोक आमच्याकडे लक्षात देत आहेत. आम्ही तुझं एकामेकाची गप्पा मारतोय इथे. बघा 1 2 3 4 5 जण गप्पा मारताय तिथे, आणि आम्हाला काय घंटा माहिती नाही. यांचा कंटेंट काय आहे ते आम्हालाच नाही माहिती, पण यांचा आम्ही कंटेंट टाकू नाही शकत. ते जरा पर्सनल आहे. तो आहे 5चा आहे तो आपल्याला सोडायला एक आहे. तो मयूर तिथे बसलाय, तो बटल्यात. आता बघा मयूर दाखवतो. मयूर तिथे दिसणार ना, मयूर तिथे लपवून आहे. आज कंटेंट मध्ये येत नाही, पण आज फोकस मध्ये अक्षित रेवाले. टेस्ला गाडी आणलेली आहे आम्ही. तुम्हाला खुशी बघायची काय असते, मागे बघा जरा, मागे बघा. नवीन पोरं आलेत आपल्या गावामध्ये, पण आज ते एवढी मजा बाबा ते विकरून गेल्यात, गाडीत बसले काय मजा करतात. पाय आहे फक्त ह्यांना येऊन आमच्यासोबत फक्त अर्धा तास झालाय, पण एवढं दुसरं येत ना आपल्यावर. आपलं वाईबच तसं आहे बघा. आपली सगळं अख्खा म्हणजे बोलतात ना, महिनाभराची त्यांच्या मनातली जी तुंबलेली गोष्ट होती ते सगळे सांगतात आम्हाला. आम्ही मजा घेऊन फक्त ऐकतोय, मी आणि अक्षित. आम्ही आमचं काय सांगत नाही, कारण की आम्हाला आमच्या काही गोष्टी सांगायच्या नाहीयेत. काही नाही. आता मुतायला अक्षितला पण घेऊन जाईल, कारण की आता आमच्याकडे बाटली नाही. मुझे याद रखना कहीं भूल न जाना, परदेसी परदेसी जाना नहीं, परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के. चला आता सीएनजी वरून झालाय, जागा आम्ही चेंज केले. मी आणि मयूर आला तर ठिकाणी मयूर झोपत होता इथे नुसता. आता पुढे गेला सोबत प्रफुल गेलाय. हा आता तुम्हाला एक सांगतो, आमचे प्लॅन का फ्लॉप होता सांगतो तुम्हाला. आता ना आम्ही ना लास्ट इयर ना गेल्या वर्षी प्लॅन केला 31 ला. सगळ्यात एवढा म्हणजे एवढं सगळ्यांनी प्लॅन केला. आम्ही किती 6 गाड्या 6 की 5 गाड्या होत्या, 4 की 5 गाड्या, 8 जण होतो. 9 जण होतो आम्ही. 9 जण आम्ही असे प्लॅन केलेला की आपण जाऊया बीचला. सगळी तयारी करून आम्ही गेलो बीचला, आणि आम्हाला एवढं नव्हतं आयडिया की म्हणजे एवढा मोठा प्रॉब्लेम होईल करून. आम्ही जसं रीच केलं बीचला, जसं पोहोचलो सगळे फ्री 31 आहे पूर्ण असं, आणि तिकडनं आले बांबू घेऊन पोलीस, आणि ऑन द जसं सिंगम मध्ये कशी गाडी घेऊन येतात त्या टाइप मध्ये पूर्ण अशी बीच वर अशी गाडी घेऊन आली, आणि घेऊन आले आणि डायरेक्टली मारायला चालू केलेलं.
ते घेऊन आले. घेऊन आले तसे आम्ही पळायला चालू केलं वरती आणि नंतरला असं झाला का आपल्या गाड्या होत्या 3 आणि आम्ही रेतीत गाड्या होत्या नाही मी सांगतो ना, गाड्या होत्या एक साईडला लावल्या नाही, आपण रेतीत उतरलो आणि रेतीतनं पोलीस आले. ते पण तुला सिंगम सारखे आयुष्यपत 4 व्हीलर वाले घेऊन आली फॉर्च्युनर टाईप रात्रीचे. आणि जे आम्ही पळायची सुरुवात केली, अर्धे जण पळाले गाडीकडे, अर्धे जण पळाले त्याच्या पाठीपासून दुसरीकडे साईडला. आणि त्यातले एक प्रफुल तो एक राहिला तसाच, तो गेला जंगलाच्या साईडला, आम्ही सगळे गेले गाडीच्या साईडला. आणि गेल्याबरोबर त्या काय सिंधाला पप्पांची नाही, कोणाची गाडी, वाकडाची गाडी मी घेतलेली वाळूमध्ये. पण ते नंतर राहिलं त्याला त्याला की ती गाडी वाळूत अडकली ना, मग ती गाडी घ्यायला तो तिथेच थांबला. ती ओमकारची गाडी होती. ओमकारची गाडी प्रफुल चालवत होता आणि प्रफुलची गाडी ओमकार चालवत होता. अक्षितने त्याला काय सांगितलं का तू तिथेच थांब. आणि जवळपास अर्धा पाऊण तास होता. अक्षित सांगितलं तर तिथेच थांबलं, पोलीस येतात आणि आम्ही गाडीच्या साईडने आलो. तसे मग पोलीस आमच्या साईडला आले, गाडीवरती बांबू मारतात. आम्ही गाडी काढली निप्पल आले आणि हा बाई तिथेच राहिला. एक तास टाक्यात म्हणजे बीच वरती एवढं कालोख. सगळ्यात बेकार काय तो काळोख तो होता. आणि तो पहिला साईडला उभा होता, नंतर आपण लांबून बघितलं तर पोलीस त्याच्या बाजूने जात होते. याला लपायला सांगितलं. हा भाई एकदम जंगलात आला, कोण नाही कोण नाही, आणि जाऊन बसला असा होता. असा बसला होता एवढा खतरनाक सीन मोठा. आम्ही जसं त्याला सांगितलं असा गपचूप बसला. आणि थोड्या वेळाने आम्ही त्याला बघायला गेलो रिटर्न, त्याचे पोलीस गेल्यानंतर की बाबा काय सीन. नंतर ह्याला जाऊन गपचूप आवाज देतो, तो प्रफुल आवाज येतो, हा मी इकडे आहे. आणि तिकडे जाऊन बघतोय असा बसलाय बोलतो मला हात दे, मी खालच्या बाजूला पडतोय. एवढा खतरनाक सीन. आणि आम्ही 5-6 वर्ष आम्ही आठवण असतो जोक म्हणजे एवढे म्हणजे विषय. तर त्या मुमेंटला आता तरी सांगता एवढं नाही, पण ज्या मुमेंटला आम्ही तो झगडलं ना त्या टायमेला, जवळपास अर्धा तास असेल ना, अर्धा पाऊण तास तुला तिथेच, अर्धा ते पाऊण तास तो तिथेच कालोखात. आणि पूर्ण बीच वरती पूर्ण कालोख आणि जंगलात. आणि असं म्हणजे बीचच्या बाजूचं जंगल असतं ना, त्या ह्याच्यात तो लपला होता ना यार. मुमेंट मी असतो माझी तर फाटली असते पहिली गोष्ट तर. बट काय बोलतात ना की त्या मुमेंटला जी गोष्ट घडली होती ना, की 31st आता कुठे बाहेर जायचं असेल ना बीच वरती, तर पहिला त्या गोष्टीचीच भीती वाटते. 31st चा प्लॅन आता बीच वरती नाहीच होत, कारण की पोलिसांची भीती असते. पोलीस येतात बाकी काय नाही, आम्ही काय करत असतो की नको करू असतो, आमचा संबंधच नाही त्या गोष्टीमध्ये. पण तरी पण आम्हाला भीती वाटते, कारण की पोलीस काय मारताना बघत नाही. आणि मेन गोष्ट त्या दिवशी प्रफुलची गाडी ओमकार चालवत होता स्कूटीवरती, आणि पोलिसांनी जो दांडा घातला होता त्याच्या गाडीवरती, म्हणजे एवढा जोरात मारला होता ना, त्याचा पाचची टाकी उघडली. ती टाकी उघडली अर्धा रस्त्यापर्यंत, ती टाकी अशीच उघडी आहे. मी नंतरला जेव्हा गाडी घेऊन गेलो पुढे, तेव्हा समजली की याची टाकी पुढे उघडी आहे करून. आणि नंतरला परत त्या प्रफुलला आणायला, म्हणजे आम्ही तिकडनं पळालो, कारण की तिकडे उभे राहू नव्हतो शकत, त्यामुळे आम्ही तिकडनं पळालो. गेला तिथे पुढे गेलो, ह्याला टाकून नाही जाऊ शकत म्हणून थांबलेलो. परत पाठी पोलीस आले. आम्ही लगेच त्याला पुढे गेलो, लास्ट टू लास्ट गेलो, जिथपर्यंत थोडं टेन्शन कमी होतं ते गेलो. आणि परत मग आम्ही आणायला आलेलो परत. आणि आम्ही नव्हतो, म्हणजे मी आणि ओमकार नाही गेलेलो, पण अक्षित गेला होता ना. अक्षित एकटा आणि मी गेलो. हा, अक्षित तू एका गाडीवर गेलेला बघून. म्हणून तर मी सांगतोय ना, तिथे आवाज मी दिला, अक्षित पाठवतो, प्रफुल ऐकून हा मी इकडे आहे, तो इकडे मला हात द्या. आणि तिकडे जाऊन बघतो हा असा बसला होता. आणि नंतर आम्ही 31st आता त्या दिवशी पूर्ण म्हणजे असं बोलू शकतो की 31st आठवण राहायला अशी झालेली. प्लॅन केलं तसं नाही झालं, पण 31st आठवण राहील तसं झालेली. पण त्यानंतर 31st बोललो ना तरी तीच गोष्ट आठवते. मुवमेंट होती. पता नाही चलो तर डर का माहौल था, पर यादें अभी तक हंसने वाली आ रही है. तर मित्रांनो
लास्ट ब्लॉग साठी खूप धन्यवाद, कारण की लास्ट ब्लॉग मध्ये आम्हाला अनएक्सपेक्टेड होते की एवढे व्ह्यूज येतील, एवढे चांगले लाईक्स येतील आणि बऱ्यापैकी चांगला आला होता ब्लॉग आणि आमच्या सगळ्यांकडनं थँक्यू. थँक्यू गाईज सपोर्टिंग. असेच सपोर्ट करत दिसतोय, असेच सपोर्ट करत राहा, असेच आम्ही व्हिडिओ काढत राहू. आम्ही जसं जसं बाहेर जाऊ, जसं जसं फिरत राहू. जसे तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असतील तर काहीतरी कमेंट मध्ये सांगत जा रे, काय चुका होत असेल तर सांगत जा, कारण की चुका सोबत राहा, लाईफ बना देगा. चिंगला लाईफ बना देगा. आता सीएनजी भरून झाले, सगळे थकलेले आहेत, उद्या काही जणांना बाहेर जायचंय. सो ब्लॉग आता आपण इथेच एंड करणार आहे. थोडासा वेळ बाकी आहे, कारण की आता आपण मंडळ पडत पोहोचलो. ह्याला सोडताय तुम्ही, इकडे सोडा, त्याला जाईल तो. त्याला कशाला सोडतोय, इथे सोड, जाईल तो. अक्षित नेहमीच झाले रे अक्षित, याला आणायला पण या, सोडायला पण जा. जर तुम्हाला आमच्याकडनं काही एक्सपेक्टेड कंटेंट असेल किंवा तुम्ही आज हे एक चॅलेंज करा, तुम्ही आज तसं करा, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आमच्यातलं एक आता डिस्चार्ज होणार आहे, डिस्पॅच होणार आहे. डिस्पॅच थांबा दाखवतो. बायकर पप्पी दे, पप्पी दे मला. कशाला लास्ट व्हिडिओ सारखं आता ह्याला इथे डिस्पॅच केलाय. आता जाऊ, आता आपण पण घरी जाऊया लवकरात लवकर. किती वाजलं, 1 वाजला, 1:21 झालाय. खूप लेट झालाय, लवकर लवकर घरी जाऊया. घरात ना आम्हाला एकच प्रश्न विचारतात, एका गाडीची सीएनजी भरायला एवढे 7-8 जण का जातात तुम्ही? आम्हाला पण नाही माहिती, आम्हाला उत्तर भेटतच नाही. हमरे को क्या है, हमरे को क्या कुछ नहीं, दोस्त बोला जाने का तो जाने. त्याला पण खायचं, हमको कुछ काम करने का, हमको भी पता हमको कुछ काम करने का. फक्त एका गाडीत सीएनजी भरायला आम्ही 7-8 जेवढी गाडी आहे जेवढे सीटर आहेत तेवढे सगळे फुल करून गेलो. 7 सीटर फुल करून गेलो. आता किती वाजता निघालो आपण? 11:30 11:30 हा 11 वाजता निघालो. एक सीएनजी भरायला 1:30 वाजला. काय नाही, काय बाकी काय केलं नाही आम्ही, फक्त सीएनजी भरले आणि थोडीशी गप्पा मस्ती केली. आमची गप्पा मस्ती तर तुम्हाला नक्की आवडेल, आय होप. पण जर आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांसोबत शेअर करा. पण आतापर्यंत आमच्या सगळ्या गप्पा गोष्टी आम्ही थोडक्या मोडक्या तुमच्यावर मांडतोय, कारण आम्ही नवीन आहोत. यावेळी आम्ही फ्लो मध्ये चालू होऊ, यावेळी अजून मजा. तिथपर्यंत स्टे ट्यून, स्टे अटॅच, कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, जे काय करताय सगळं करा, बेल आयकॉन क्लिक करा, घंटा वाजवा, सगळी करा, पण कनेक्टेड राहा. आपण लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.